नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री मोटे। आता जस्ट मी मुंबई लोकल हा सिनेमा पाहिलाय। खूप सुंदर सिनेमा बनवलाय, सगळ्यांची कामं खूप सुंदर झाली आणि अतिशय छान लव्ह स्टोरी त्यांनी दाखवली गेली आहे। सो जवळच्या तुमच्या चित्रपटगृहात आला आहे तर नक्की बघा। मुंबई लोकल मी सिनेमा आता बघायला आलोय। फार वेगळी कथा, एक वेगळी लव्ह स्टोरी आणि प्रथमेश एक वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये आहे। म्हणजे आपला पृथ्वी प्रताप, मनमीत पेंग जसे गँग आहे, पण मी खूप इम्प्रेस आहे आमच्या प्रथमेश परबपासून। डिरेक्टर, रायटर, म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं अशी काही फिल्म असेल। टोटल डिफरंट लव्ह स्टोरी, एक डिफरंट फिल्म, खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे, खूप इमोशनल आणि वाह क्या बात है। मुंबई लोकल ऑल द बेस्ट, खूप छान। नमस्कार, मी पृथ्वी प्रताप। नमस्कार, मी प्रथमेश परब। नमस्कार, मी मनमीत प्रेम। आणि आमचा सिनेमा आलेला आहे मुंबई लोकल नावाचा। 1 ऑगस्ट 2025 पासून प्रत्येक सिनेमागृहात तो प्रदर्शित होणार आहे। कॉमावर कुठे थांबतो? ग्रामर आहे तर तो बघायला विसरू नका, कारण की खूप धमाल आहे, खूप मजा आहे। आम्ही तिघांनी त्याच्यात आमचा जीव ओतून काम करायचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे बघायला विसरू नका। 1 ऑगस्टला मुंबई लोकल। नमस्कार, मी अनिकेत केळकर। आमची मुंबई लोकल या नावाची फिल्म 1 ऑगस्टला रिलीज होते, तेव्हा ही फिल्म पाहण्यासाठी सगळ्यांनी थिएटरमध्ये जावं ही माझी मनापासून विनंती आहे। या फिल्मचे निर्माते आहेत निलेश राठी, प्राची मॅम, सहनिर्माते आहेत त्र्यंबकजी आणि तन्वी मॅम। या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत अभिजित, जे माझे मोठे बंधू आहेत। तेव्हा हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जावं ही माझी मनापासून विनंती आहे। धन्यवाद। हाय, नमस्कार, मी अक्षय केळकर आणि आत्ताच मी मुंबई लोकल हा सिनेमा पाहिला आणि मला माझ्या कॉलेजची आठवण करून दिली या सिनेमाने। इकडे 7:17ची लोकल आहे, ही सकाळची लोकल आहे। आमची 7:17 संध्याकाळची लोकल असायची ठाण्याची। सो त्या सगळ्या गोष्टी आठवल्या। सो नक्की बघा, खूप चांगला सिनेमा आहे मुंबई लोकल। थँक्यू।